नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 11वे वर्तुळ याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण वर्तुळ कंस या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता इथे तुम्हाला इथे बघा आकृती दिसते वर्तुळाची आणि एका ठिकाणी वर्तुळ तुटलेलं असं दाखवलं आहे. अर्धवर्तुळ, अर्ध म्हणण्यापेक्षा तुटलेले 2 भागामध्ये ते वर्तुळ तुटलेलं आहे. त्यात ही समजा एक प्लॅस्टिकची बांगडी आहे आणि ती जर अशी 2 ठिकाणी तोडली, बिंदू ए आणि बिंदू बी या 2 बिंदूंजवळती समजा जर अशी तोडली तर असे त्या वर्तुळाचे 2 भाग तयार होतील. एक भाग लहान तयार होईल, एक भाग मोठा तयार होईल. मग या तयार झालेल्या भागाला काय म्हणतात तर ते आता आपण जाणून घेणार आहोत. आता इथे बघा, हे एक वर्तुळ आहे आणि ही ए बी काय आहे, ही आहे जीवा. आणि ह्या जीवेमुळे या वर्तुळाचे 2 भाग तयार झालेले आहेत. ए वाय बी हा एक भाग तयार झाला आहे आणि ए एक्स बी हा दुसरा भाग तयार झाला आहे. मग या ए एक्स बी या लहान भागाला लघु कंस असं म्हणतात आणि हा ए वाय बी हा जो मोठा दिसतोय आपल्याला भाग, ह्याला विशाल कंस असे म्हणतात. मग ते कंस ए बी असं पण लिहितात, पण आपल्याला समजण्यासाठी ए बी कुठला, मग हा पण ए बी होऊ शकतो, हा पण ए बी होऊ शकतो. मग दोघांमधला फरक समजण्यासाठी एक्स आणि वाय हे बिंदू त्याच्यामध्ये घेतलेले असतात. मग आता याला मग काय म्हणतात, कंस ए वाय बी आणि कंस ए एक्स बी असं यांना म्हणतात. आता हे जे दुसरं वर्तुळ आहे, तर हे वर्तुळामध्ये हा केंद्रबिंदू आहे. त्यामधनं आर टी ही काय आहे, व्यास आहे त्या वर्तुळाचा आणि त्या व्यासामुळे या वर्तुळाचे 2 भाग तयार होत आहेत. तर कंस आर वाय टी आणि कंस आर एक्स टी असे हे 2 कंस या वर्तुळाचे तयार होतात आणि ते दोनही समान मापाचे आहेत, कारण व्यासामधनं ते 2 अर्धवर्तुळ तयार होतात एका वर्तुळाची. मग याला काय म्हणतात, अर्धवर्तुळ कंस असं म्हणतात. म्हणजे अर्धवर्तुळ आर वाय टी आणि अर्धवर्तुळ आर एक्स टी. आता आपल्याला केंद्रीय कोन आणि कंसाचे माप या घटकांची माहिती करून घ्यायची आहे. मग इथे तुम्हाला हा एक वर्तुळ दिसते, त्याचा केंद्रबिंदू आहे ओ आणि ओ ए हा एक किरण आहे आणि ओ बी हा एक किरण आहे आणि ए बी यांच्यामध्ये म्हणजे ओपासून निघणारा जो किरण आहे तो ज्या बिंदूमध्ये वर्तुळावरील बिंदूला छेदतो तिथे नाव दिले ए आणि दुसऱ्या बाजूला बी हे नाव दिलेलं आहे. मग इथे हा झेड काय आहे, त्या ए आणि बी बिंदूच्या मधला बिंदू आहे. मग आता हा जो ओ आहे केंद्रबिंदू, वर्तुळ केंद्र, हा काय आहे, कोन ए ओ बीचा शिरोबिंदू आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोणाचा शिरोबिंदू असतो त्या कोणाला केंद्रीय कोन असे म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे, मग तो कुठल्या कोणाचा शिरोबिंदू आहे, कोन ए ओ बीचा शिरोबिंदू आहे. मग त्याला काय म्हणतात, केंद्रीय कोन. म्हणजे हा ओ जो आहे तो काय आहे, केंद्रीय कोन आहे. आता आकृतीतील कोन ए ओ बी हा कंस ए झेड बीशी केंद्रीय कोन करतो आणि वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. म्हणजे ह्या ओचं जेवढं माप आहे तेवढंच ह्या ए झेड पी या कंसाचं माप असतं. म्हणजे केंद्राच्या समोर, केंद्रीय कोनाच्या समोरचा जो कंस असतो त्याचं माप हे केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते असं मानतात. मग आता इथे लघु कंसाचं माप आपल्याला बघायचं आहे. मग हा दुसरा वर्तुळ आहे, त्यामध्ये ओ हा केंद्रबिंदू आहे. आता कोन ए ओ क्यू यामध्ये ओ कोन जो आहे तो आहे 70 अंशाचा. मग हा 70 अंशाचा कोन
मग हा जो कंस आहे AYQ याचे माप काय असतं 70 अंश असं मानतात. मग लघुकंस AYQचे माप 70 अंश आहे म्हणून माप कंस AYQ बरोबर 70 अंश असं लिहितात. आता इथे विशाल वर्तुळ कंसाचं माप आपण बघू. ह्या वरच्यासारखंच हा एक वर्तुळ आहे. फक्त आपण इथे काय बघितलं, कंसाच्या आतलं म्हणजे ह्या छोट्या कंसाचं माप बघितलं, कोणाचं माप बघितलं छोट्या. आता आपल्याला काय बघायचं आहे, ह्या मोठ्या विशाल जो आहे म्हणजे AXQ हा जो विशाल कंस आहे याचं माप आपल्याला बघायचं. आपण आधी AYQ याचं माप बघितलं. मग आता विशाल कंसाचं माप कसं काढणार, तर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. आता वर्तुळाचे माप 360 अंश असते हे सगळ्यांना माहीत आहे. मग त्यामधनं ह्या लघु कंसाचं माप जेव्हा आपण वजा करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, विशाल वर्तुळ कंसाचं माप मिळतं. मग इथे आकृतीतील विशाल कंस AXQचे माप किती आहे, तर 360 वजा 70 म्हणजे हे 70 आपण त्याच्यातून वजा केले लघु कंसाचे माप बरोबर 290. म्हणून या AXQ या विशाल कंसाचं माप येतं 290 अंश. आता वर्तुळाचे माप, इथे वर्तुळ दिसतोय तुम्हाला, त्याचा केंद्रबिंदू O आहे. मग OE ही काय आहे, त्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ती त्रिज्या काय करते, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला फिरते. आपल्याला माहिती आहे की इथे 12 असतील, 1 2 3 असं हे काटे घड्याळामध्ये फिरतात. पण इथे काय होती, ही अशी त्याच्या विरुद्ध दिशेला उलट दिशेने फिरते. त्यामुळे जो कोन तयार होतो तो असतो 360 अंश मापाचा. तिचे A हे टोक एक वर्तुळ पूर्ण करते. म्हणजे अशी फिरून आली की ती एक वर्तुळ इथे पूर्ण करते. मग वर्तुळाने केलेला केंद्रीय कोन 360 अंशाचा आहे. म्हणून पूर्ण वर्तुळाचं माप हे किती असतं, 360 अंश असतं. आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप म्हणजे AYB हा एक अर्धवर्तुळ कंस आहे आणि AXB हे एक दुसरं अर्धवर्तुळ आहे. मग आता 360च्या निम्मे किती असतात, 180. म्हणजे AYB या कंसाचं अर्धवर्तुळ कंसाचं माप 180 आणि अर्धवर्तुळ कंस AXBचं माप आहे 180. हे मला समजले बघा. लघु कंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. विशाल कंसाचे माप 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप हे सूत्र आहे ते लक्षात ठेवायचं. आणि अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. सराव संच 43.